तो पुष्पा, लाल बुंद झाड, स्टायलिश ॲक्शन आणि कोट्यावधींचा धंदा. पण पुष्पाची ही स्टोरी फक्त पडद्यावरची होती. खरं रक्तचंदन लाख मोलाचं असतं हे सिद्ध केलं आहे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील एका शेतकऱ्याने, तो म्हणजे केशव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाने. गेल्या 11 वर्षापासून एका झाडासाठी लढणाऱ्या या कुटुंबाने अखेर हायकोर्टामधून 1 कोटी रुपयांचा मोबदला मिळवला आणि अजून 5 कोटी रुपयांचा दावा प्रलंबित आहे. चला तर मग पाहूया काय आहे रक्तचंदनाच्या या झाडामागची खरी गोष्ट. पुसद तालुक्यातील खर्शी गावात केशव शिंदेंची 5.5 एकर शेती होती. वय 95, पण अजूनही कणखर शेतीवर कुटुंब उभं केलं. फळबाग, विहीर, पाईपलाईन सगळं शेतात होतं. पण त्यात एक झाड जरा वेगळं होतं. कोणी लावलं माहीत नाही, पण पिढ्यानपिढ्या त्या झाडाची पूजा केली जात होती. तो झाड म्हणजे लक्ष्मीचं झाड म्हणून त्याला ओळखलं जात होतं. पुढे 2009मध्ये यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली. शिंदेंच्या शेतातून रेल्वे लाईन जाणार होती. जमीन संपादित झाली, मोबदला मिळाला, पण लक्ष्मीच्या झाडाची किंमत काहीच लावली गेली नाही. 2013मध्ये सर्वे झाला तेव्हा कळलं ते झाड काही साधं नाही, ते आहे रक्तचंदन. 45 फूट उंच, कोट्यवधींची किंमत, पण रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करत होते. म्हणून सुरू झाला संघर्ष. पंजाब शिंदे, केशव शिंदे यांचा मुलगा, सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त, स्वतः पुढे सरसावले. वनविभाग, रेल्वे, जिल्हाधिकारी सर्वत्र पत्रव्यवहार, भेटीगाठी. अखेर 2018मध्ये रेल्वेने उर्वरित जमिनीचं मूल्यांकन केलं, पण झाडाबाबत शांतता. शिंदेंनी भूमिका घेतली, रक्तचंदनाचं मूल्यांकन झाल्याशिवाय जमीन देणार नाही. खाजगी तज्ज्ञांमार्फत झाडांचं मूल्यांकन झालं. 4.94 कोटी रुपये, पण सरकारकडून मूग गिळून गप्प. मग काय? 2024मध्ये शिंदेंनी हायकोर्टाची याचिका दाखल केली. हायकोर्टाने आदेश दिला, रेल्वेने तात्काळ 1 कोटी रुपये जमा करावेत. 19 मार्च 2024ला कोर्टात रक्कम जमा, त्यातील 50 लाख रुपये शिंदे कुटुंबाला देण्याची परवानगी देण्यात आली. पुढचं मूल्यांकन होणार आहे आणि ते झाल्यावर उर्वरित रक्कम मिळणार. आत्ताच्या खाजगी अहवालानुसार हे झाड कमीत कमी 5 कोटी रुपयांपर्यंतच्या किमतीचं असू शकतं. या लढ्याचं विशेष म्हणजे शिंदेंचं झाड अजून तसंच उभं आहे. रेल्वेचं काम थांबलेलं आहे. शिंदे कुटुंब म्हणतं, हा फक्त मोबदला नाही, ही आमच्या संघर्षाची खरी लढाई आहे. आता फक्त चित्रपटात नाही तर रिअल लाईफमध्येही लक्ष्मीचं झाड करोडपती बनवतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे शिंदे कुटुंब आहे. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये करा आणि अशाच भन्नाट